नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. कर्मचाऱ्यांनो ऐका, ऑगस्ट महिन्याच्या वेतन संदर्भात मोठी अपडेट. महाराष्ट्र राज्यातील कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. चला तर पाहूया सविस्तर माहिती. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका आणि अत्यंत कामाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. राज्यातील वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. सर्व संबंधित कर्मचाऱ्यांनी आपली EKYC प्रक्रिया तत्काळ पूर्ण करणे आता बंधनकारक करण्यात आलेली आहे. ऑगस्ट 2026च्या वेतन देयकापूर्वी EKYC पूर्ण न केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन दिले जाणार नाही असा थेट इशारा आता शासनाने कर्मचाऱ्यांना दिलेला आहे. 31 जुलै 2026 रोजी या संदर्भातील अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. वित्त विभागाच्या प्रधान सचिवांनी 28 जुलै 2026 रोजी घेतलेल्या आढावा बैठकीतील निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे. या आदेशानुसार आता अंशतः अनुदानित, खाजगी अनुदानित आणि जिल्हा परिषदेचे प्राथमिक माध्यमिक शाळेतील सर्व कर्मचारी यांना EKYC प्रक्रिया आता वेळेत पूर्ण करणे अनिवार्य असणार आहे. कर्मचाऱ्यांना आता मुदतवाढ नाहीच. प्रशासनाने स्पष्ट केले की यापूर्वी मे 2026पर्यंत EKYC पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती, परंतु आता ऑगस्ट 2026चे वेतन देयक तयार होण्यापूर्वीच ही अट पूर्ण करणे आता आवश्यक असणार आहे. या कामासाठी आता कोणतीही अतिरिक्त मुदतवाढ दिली जाणार नाही असा कडक नोंद घेण्याच्या सूचनासुद्धा सर्व विभागीय वेतन आणि भविष्य निर्वाह निधी पथकाच्या अधीक्षकांना देण्यात आलेल्या आहेत.